चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलिसांनी रात्र गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा फाटा परिसरात धडक कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवार बाळगून फिरणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून एक धारदार तलवार आणि मोरपंखी रंगाची ज्युपिटर मोपेड असा एकूण 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दुखनपाल झुरी कैथल आणि रोशन विनोद बोंगाडे यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जुलैला मुखबिराकडून माहिती मिळाली की धानोरा फाटा परिसरात 2 इसम स्कूटीवर धारदार तलवार घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहेत। या माहितीची खातरजमा करण्यासाठी पंचासह पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचला। संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून 30 इंच लांबीची धारदार तलवार आढळून आली। त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। घुग्गुस पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे।